तर मित्रांनो, देवानं बायाला एक हिडन टॅलेंट दिलेला आहे. तो टॅलेंट बायाचा एवढा खतरनाक आहे, म्हणजे 2000ची गोष्ट ते 500 रुपयात मागायला तयार होते. एवढी खतरनाक बार्गेनिंग करण्याची हिंमत. तर मित्रांनो, ज्या वस्तूच्या किमती फिक्स असतात त्यांच्यावर काही डिस्काउंट मिळण्याची चान्सेस नसतात, त्यामध्ये सुद्धा बाया डिस्काउंट मागतात. म्हणजे विचार करा, एक्स्ट्रीम लेवलच्या इंटेलिजंट ह्या स्वतःला समजतात, पण यांना माहीत नाही जी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे मुळात त्या वस्तूची किंमत तेवढीच असते जेवढी दुकानदाराला माहीत असते. तुम्ही फालतूची बार्गेनिंग करतात, त्याला माहीत आहे बार्गेनिंग चालू आहे, येते त्याच किमतीवर, ते मग सांगतो की एवढ्यात येते, याच्यापेक्षा कमी होत नाही. त्याच्यामुळे बार्गेनिंग कराल तर पहिले किमती ठरवून घ्या की केवढ्याचं असेल, काय असेल. सबस्क्राईब करा समजला असेल तर. बाकी स्त्रिया ह्या स्वतःला खूप टॅलेंटेड समजतात. आता तुम्ही म्हणसाल की तू तुझ्या बायकोवरून सांगून राहिला का? माझ्या बायकोवरून नाही सांगत आहे. माझी बायको तर एक्स्ट्रीम लेवलची इंटेलिजंट आहे. म्हणजे ते दुकानात गेली तर 20 साड्या पाहते आणि तिला तेच घ्यायची असते जे पहिल्यांदा दाखवली. म्हणजे विचार करा किती खतरनाक दिमाग आउट होईल. तर म्हणजे अशी एकमेव नाही, तिथं बाजूनं असते त्या बाया, त्यांची बी सुद्धा जवळपास तेच टेंडन्सी आहे. त्याच्यामुळे म्हणतो की एक्स्ट्रीम लेवलचं नॉलेज असणं आणि एक्स्ट्रीम लेवलचं नॉलेज आहे हे दाखवणं, यामध्ये खूप फरक आहे. देअर आर लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन अबाउट दिस. समजलं असेल तर सबस्क्राईब करा.